नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बलवान गरुडाची आणि कावळ्याची गोष्ट, जिचं नाव आहे गरुड आणि कावळा. एका उंच डोंगरावर एक बलवान गरुड राहत होता. तो आकाशात खूप उंच उडायचा. सगळे पक्षी त्याच्या ताकदीचे आणि वेगाचे कौतुक करायचे. जवळच्या झाडावर एक कावळा राहत होता. कावळा गरुडाला रोज उंच उडताना पाहायचा आणि मनात म्हणायचा, मीही गरुडासारखा शक्तिशाली आहे. एके दिवशी कावळ्याने गरुडासारखे मोठे काम करण्याचे ठरवले. त्याने पाहिले की गरुड खाली येऊन एका मेंढीला उचलून आकाशात घेऊन गेला. कावळ्यालाही तसंच करायचं होतं. तो पटकन खाली आला आणि एका मेंढीच्या पाठीवर बसून तिला उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण कावळ्याची ताकद कमी होती. त्याचे पाय मेंढीच्या लोकरमध्ये अडकले. मेंढपाळाने हे पाहिले आणि कावळ्याला सहज पकडले. मेंढपाळ हसत म्हणाला, हा गरुड नाही, फक्त कावळा आहे. कावळ्याला आपली चूक समजली. त्याला कळले की प्रत्येकाची ताकद वेगळी असते. शिकवण: दुसऱ्यांची नुसती नक्कल करण्याऐवजी आपल्या क्षमतेची जाणीव ठेवावी. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.